नमस्कार मित्रांनो, आज आपण बुक समरी या सदरामध्ये घेणार आहोत पुस्तक यू कॅन हील युअर लाईफ, लुईस एल हे. तर मित्रांनो, चला तर मग आपण सुरुवात करूया. हे पुस्तक आपल्याला शिकवते की आपलं जीवन आपण स्वतःच बरे करू शकतो. या पुस्तकात आत्मप्रेमाला सर्वात मोठं स्थान दिलं आहे. लुईस हे सांगतात की आपण स्वतःला जितकं स्वीकारतो तितकं आपलं जीवन सुंदर होतं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे अहंकार नव्हे, तर स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःला सन्मान देणं. आपले विचार हे आपल्या भावनांवर आणि शरीरावर परिणाम करतात. नकारात्मक विचार आजारांना आमंत्रण देतात, तर सकारात्मक विचार आरोग्य सुधारतात. हे पुस्तक सांगतं की आपण जे विचार करतो तेच आपलं वास्तव बनतं. आपल्या मनात राग, अपराध भावना आणि दुःख साठवून ठेवले की ते शरीरावर परिणाम करतात. माफ करणे म्हणजे दुसऱ्याला नाही, तर स्वतःला मुक्त करणे. हे पुस्तक आपल्याला आत्मशांतीचा मार्ग दाखवतं. लुईस हे यांनी अनेक सकारात्मक विधानांचा वापर सुचवला आहे, जसे मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारतो आणि प्रेम करतो. अशा वाक्यांचा पुनरुच्चार केल्याने मनात सकारात्मकता निर्माण होते आणि जीवनात बदल घडतो. पुस्तकात सांगितले आहे की प्रत्येक शारीरिक आजारामागे एक मानसिक कारण असू शकतं. उदाहरणार्थ, पाठदुखी म्हणजे भावनिक भार, तर त्वचेचे विकार म्हणजे स्वतःला अस्वीकार. शरीर हे मनाचा आरसा आहे. आपण अनेकदा बालपणात ऐकलेल्या नकारात्मक गोष्टी मनात साठवून ठेवतो. तू काहीच करू शकणार नाहीस, तू अपयशी आहेस, हे विश्वास आपल्याला मागे खेचतात. हे पुस्तक आपल्याला नवीन विश्वास निर्माण करण्याची प्रेरणा देतं. यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक सांगतं की बदल बाहेरून नाही, तर आतून सुरू होतो. जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, स्वीकारतो आणि प्रेम करतो, तेव्हाच खरे आरोग्य आणि आनंद मिळतो. पुस्तकात अनेक उदाहरणं दिली आहेत जिथे लोकांनी केवळ विचार बदलून आपलं आरोग्य सुधारलं, नातेसंबंध सुधारले आणि जीवनात यश मिळवलं. हे उदाहरणे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देतात. हे पुस्तक वाचून मला जाणवलं की आपण स्वतःला जितकं समजून घेतो तितकं जीवन सुलभ होतं. आत्मप्रेम, क्षमा आणि सकारात्मकता हे जीवनाचे खरे आधारस्तंभ आहेत. हे पुस्तक मला स्वतःच्या जीवनाची जबाबदारी घेण्याची प्रेरणा देतं. मित्रांनो, यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक आपल्याला सांगतं की तुमचं जीवन तुम्ही स्वतःच बरे करू शकता. फक्त स्वतःवर प्रेम करा, सकारात्मक विचार करा आणि जुन्या दुखऱ्या आठवणींना सोडून द्या. जीवन सुंदर आहे आणि ते बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, नक्की कळवा. आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन, एक नवीन पुस्तक घेऊन. तोपर्यंत नमस्कार.